शिवरायांचं नाव घेतलं की प्रत्येक मराठी माणसाचं रक्त सळसळू लागतं. परंतु याच युगपुरुषाच्या जन्मतारखेवरून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात वाद सुरू आहे. 19 फेब्रुवारी की वैशाख शुद्ध तृतीया, हा वाद तसा जुनाच आहे. परंतु आता यात एक नवीन टन आला आहे. इतिहास संशोधक ॲडव्होकेट अनंत दारवटकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की छत्रपती शिवरायांची खरी जन्मतारीख 19 फेब्रुवारी नसून ती 8 एप्रिल 1627 हीच आहे. इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांच्या संशोधनाचा नेमका आधार काय? सरकारने 19 फेब्रुवारी ही तारीख का निश्चित केली? ऐतिहासिक दस्तावेज नेमके काय सांगतात आणि या वादावर सरकारची भूमिका काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. चला तर मग इतिहासाच्या या पानांचा उलगडा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. इतिहासकार अनंत दारवटकर यांनी पुराव्यानिशी हा दावा केला आहे की महाराजांचा जन्म हा 8 एप्रिल 1627 रोजी झाला. त्यांच्या संशोधनाच्या काही मुख्य आधारांवर प्रथम चर्चा करूयात. दारवटकर यांच्या मते शिवकाळातील सर्वात विश्वसनीय साधन मानल्या जाणाऱ्या जेधे शकावलीमध्ये महाराजांच्या जन्माचा उल्लेख शके 1551 शुक्ल संवत्सर फाल्गुन वद्य तृतीया असा आहे. या तिथीचे इंग्रजी तारखेत रूपांतर केल्यास ती 19 फेब्रुवारी येते. परंतु दारवटकर यांचे म्हणणे आहे की याच शकावलीतील इतर घटनांची पडताळणी केल्यास गणितामध्ये फरक आढळतो. दारवटकर यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीच्या काही कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. या दस्तऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वयाचा आणि जन्माचा जो उल्लेख येतो तो 8 एप्रिलच्या तारखेला अधिक जवळ जाणारा असल्याचा त्यांचा दावा आहे. महाराष्ट्रातल्या काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर इतका अन्याय केलाय की केवळ त्यांचा जन्मदिनच बदललेला नाहीये, तर जन्माचे वर्षही बदलले. 1627 साली झालेला जन्म हा 1630 मध्ये दाखवला गेला. दारवटकर यांच्या मते ज्या दिवशी महाराजांचा जन्म झाला त्या दिवशीच्या ग्रहांची स्थितीचे वर्णन शिवभारत सारख्या काही संस्कृत काव्यांमध्ये आढळते. या ग्रहांची स्थिती 19 फेब्रुवारीला जुळत नसून ती एप्रिल महिन्यातील तारखेला अधिक अचूकपणे जुळते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या समकालीन ग्रंथातील वर्णनानुसार सूर्याचे उत्तरायण आणि वसंत ऋतूचा काळ हा एप्रिलच्या सुरुवातीला असतो, जो 8 एप्रिल या तारखेला दुजोरा देतो. आता प्रश्न पडतो की जर 8 एप्रिलचा दावा केला जात आहे तर मग आपण 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती का साजरी करतो? 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथीचा वापर होत नसे, त्यामुळे निश्चित अशा तारखेचा उल्लेख होत नव्हता. मात्र पुढे जयंत साळगावकर यांच्याकडून महाराजांच्या जन्मतारखेचा वाद सुरू करण्यात आला. साळगावकरांनी कालनिर्णयमध्ये महाराजांची जयंती तारखेऐवजी तिथीनुसार द्यायला सुरुवात केली आणि तिथूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारीख तिथीचा वाद सुरू झाला. हा वाद अनेक दशके सुरू होता. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2001 मध्ये फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी स्वीकारली आणि त्या वर्षाच्या कॅलेंडरनुसार ती तारीख 19 फेब्रुवारी रोजी आली. मात्र ही तारीख तात्पुरती होती. जोपर्यंत इतिहास अभ्यासकांचे संशोधन पूर्ण होऊन खरी जन्मतारीख निश्चित केली जात नाही तोपर्यंत 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले गेले. पुढे बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बम पुरंदरे आणि ग खरे यांसारख्या लोकांनी जेधे शकावली हाच सर्वात मोठा पुरावा मानला. त्यांच्या मते शकावलीत स्पष्टपणे फाल्गुन वद्य तृतीया असा उल्लेख असल्याने 19 फेब्रुवारी हीच तारीख तर्कसंगत ठरते असे मत मांडले. 19 फेब्रुवारी ही तात्पुरती तारीख ठरलेली असताना व इतिहासाचार्य ॲडव्होकेट अनंत दारवटकर यांनी त्यांचे संशोधन सरकारकडे मांडलेले असताना सरकार ही तारीख का बदलत नाही याच्या कारणांवर देखील चर्चा करणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं कारण आहे सामाजिक एकमत. 19 फेब्रुवारी ही तारीख महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर कोरली गेली आहे. तारखेत वारंवार बदल केल्यास समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो. या भीतीने सरकार ऐतिहासिक पुरावे असतानाही 8 एप्रिल या महाराजांच्या खऱ्या जन्मतारखेला स्वीकारत नाही. दुसरं असं की काही इतिहास संशोधकांनी जेधे शकावलीला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. दारवटकर यांनी मांडलेले डच पुरावे किंवा खगोलशास्त्रीय गणना ही अनुमानावर आधारित असल्याचा एक प्रवाह इतिहासकारांमध्ये आहे. त्यामुळे सरकारला दारवटकरांचे म्हणणे पचनी पडत नाही.
मात्र शिवजयंती हा महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील विषय आहे. कोणत्याही एका संशोधकाच्या दाव्यावरून तारीख बदलणे हे सरकारसाठी राजकीय दृष्ट्या धाडसाचे ठरू शकते. दारवटकर म्हणतात की इतिहास हा भावनांवर नाही तर पुराव्यांवर चालतो. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. ते म्हणतात, जर आपल्याला जागतिक स्तरावर छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडायचा असेल तर आपल्याकडे त्यांच्या जन्माची अचूक अशी इंग्रजी तारीख असणे आवश्यक आहे. 19 फेब्रुवारी ही तारीख गणितात व ऐतिहासिक दस्तऐवजात चुकलेली आहे. संशोधनाअंती 8 एप्रिल 1627 हीच तारीख निष्पन्न होते आणि सरकारने सत्याचा स्वीकार करावा. त्यांनी या संदर्भात अनेक व्याख्याने दिलेली आहेत आणि राज्य सरकारकडे आपला शोध निबंधही सादर केला आहे. त्यांच्या मते शिवरायांच्या आयुष्यातील राज्याभिषेकासारख्या इतर महत्वाच्या घटना जशा आपण अचूक तारखेने पाळतो तशीच जन्मतारीख ही अचूक हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका तारखेपुरते मर्यादित नाहीत, ते एका विचाराचे नाव आहे. मात्र इथे आधी सुरू असलेला तारीख तिथीचा वाद हा केवळ जाणीवपूर्वक सुरू करण्यात आला होता. खरं तर तारीख म्हणजे केवळ दिवस नाही, तर तारीख या उर्दू शब्दाचा अर्थ होतो इतिहास. महाराजांच्या जन्मतारखेचा वाद हा केवळ त्यांच्या जन्मदिनाचा वाद नाही, तर हा इतिहासाचा घोळ आहे. मात्र इतिहास हा प्रवाही असतो. नवीन पुरावे समोर आले की जुन्या समजुती बदलतात. इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांचे संशोधन हे इतिहासाच्या अभ्यासातील एक नवीन पाऊल आहे. आता हे सरकार आणि तज्ञ समितीवर अवलंबून आहे की या पुराव्यांची ते कशी दखल घेतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांची जयंती ही वर्षाचे 12 महिने व 365 दिवस साजरे करायला हवी.